जितेंद्र आव्हाड बोलतायत, थेट तिकडे जातोय. आनंद दिघे त्या आनंद दिघेंनी जे केलं होतं त्याचं फार बट्ट्याबोळ करून टाकला. त्या संस्कृतीचा बट्ट्याबोळ करून टाकला तुम्ही. प्रत्येकाला किंमत लावली. ते तुझी किंमत काय रे? 2 कोटी हे घे, चल ये माझ्याकडे. तुझी 3 ये माझ्याकडे. रेशनिंगवर जसा गहू वाटला जातो तसा ठाण्यामध्ये पैसा वाटला जातो. माणसं विकत घेतली जातात. माणसाला किंमत लावली गेली आहे आणि प्रत्येक किमतीवरती माणूस विकत घ्यायचा आणि आमचाच पक्ष मोठा अशी सांगण्याची एक सवय सुरू झाली आहे. मला हसू येतं. सत्ताधारी पक्षांमधले पक्ष ठाण्यात पाणी नाही म्हणून मोर्चा करतात. अरे मुख्यमंत्री तुमचा आहे ना, प्रशासन तुमचं आहे ना. सौरभ राव जे आयुक्त बसलेत हे शासनाचे प्रतिनिधी म्हणजे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचे प्रतिनिधीमध्ये बसलेत ना. मग पाण्यासाठी मोर्चे कसले पाडता? ठाणेकरांना पाणी द्या ना. आज 40 वर्ष होत आली. ठाणेकरांचं हक्काचं धरण नाही आहे. ठाणेकरांना हक्काने कचरा टाकावा असं कचरा टाकायला जागा नाही आहे. तुमचा कचरा जातो कुठे? कचरा उचलता येत नाही तुम्हाला. पाणी नाही, गटार योजना नाही, रस्ते नाही. ते घोडबंदरचे तुम्ही काय ते सर्व्हिस रोड गिळंकृत करून टाकले, खाऊन टाकले. घोडबंदर रोड मोठा झाला का? नाही झाला. पण घोडबंदर रोडवरती मेट्रोचे पिलर आले आणि घोडबंदर रोडच छोटा झाला. ह्याच्या पुढेची लोकसंख्या वाढणार आहे ती घोडबंदर रोडला वाढणार आहे. गाड्या वाढणार, जाणार कसं? म्हणजे दिवसेंदिवस ठाण्याच्या अडचणीत वाढ होणार आहे. लोकांच्या लक्षात आणून द्यावं लागेल. लोक वाढ बघतायत, एका पर्यायाची वाढ बघतायत आणि समर्थ पर्याय देण्याचा आम्ही प्रयत्न करतो. एकत्र येऊ. सत्ताधारी असलेले संजय केळकर महापालिका आयुक्ताला भेटायला आले होते. त्यावेळी त्यांनी असा आरोप केला की या महापालिकेत प्रचंड भ्रष्टाचार आहे आणि याच्यावर मला वाईट वाटतं. संजय केळकर हा अतिशय प्रामाणिक माणूस आहे. आम्ही 90 सालापासून बघतोय. मनोज प्रधान आमचे पहिले उमेदवार होते 92 साली. संजय केळकर त्यांच्या विरोधात उभे होते आणि म्हणून तो इतिहास झाला. तेव्हापासूनचे आमचे साथीदार आहेत. अत्यंत प्रामाणिक कार्य करतात. विधानसभेत कायम सांगतात की ह्या महानगरपालिका हा भ्रष्टाचाराचा अड्डा आहे. पण मला वाईट या गोष्टीचं वाटतं मुख्यमंत्री त्यांचंच ऐकत नाहीत. त्यांचा आवाजच दाबला जातो. संजय केळकर प्रामाणिक आहेत. ठाणेकरांच्या भ्रष्टाचाराचा आवाज ते बोलतच असतात. कायम विधानसभेत बोलतात. विविध प्रश्नांवरती आवाज उचलतात. पण ऐकतंय कोण? कोणीच ऐकत नाही. माझं मुख्यमंत्र्यांना हात जोडून विनंती आहे, आमच्याकडे लक्ष देऊ नका. नंतर संजयजींकडे तर लक्ष द्या. संजयजी सांगतायत की ठाण्यात भ्रष्टाचार बोकाळलाय आणि आता 25 लाखाचं जे काय प्रकरण झालंय हे 25 लाख घेतात म्हणजे हे हप्ता कुठेतरी वरती पण जात असणार ना. कोणाला जातो? याचा वाटेकरी कोण आहे? कोणाकोणाच्या खिशात हे पैसे जातात? जरा सांगा आम्हाला. आजच्या मोर्चानंतर देखील जे राजन विचारे हे मोर्चा काढतायत त्या अगोदर नंदलाल समितीमध्ये जे काही दोषारोप झाले होते ते त्याच्यामध्ये राजन विचारे यांचं नाव होतं असं नरेश मस्के म्हटलं. राजन विचारेंचं नाव होतं. आरोपच आनंद दिघेंनी केला होता. सत्ताच शिवसेनेची होती. म्हणजे आनंद दिघेंचं म्हणणं होतं की शिवसेनाच पैसे खाते. तो काय प्रभाकर हेगडेंनी आरोप केला नव्हता ना काँग्रेसच्या नेत्यांनी. आनंद दिघेंनीच आरोप केला होता. दुर्दैवाने आनंद दिघेंच्या डोळ्यात देखत ते पैसे खात होते. पण नाही झालं पुढे काय त्याच्यात. मग नंदलाल यांचा आहे ना आता सत्ता, काढावा नंदलाल समितीचा अहवाल, करावी पुन्हा चौकशी. कोण नाही म्हणते? कोण नाही म्हणते? आजच्या मोर्चाने आहे ते ठाणेकरांचे डोळे उघडतील का? आणि या ठिकाणी ठाणेकरांचे डोळे उघडलेत म्हणून तर ठाणेकर त्या घोडबंदर रोडला दररोज लोक आंदोलन करतात. परंतु आज लगेच लोक त्यांना मतदान करून निवडून देतात असं मला तर वाटत नाही. आता बदल निश्चित. पण भ्रष्टाचाराच्या विरोधात आता सगळे विरोधी पक्ष एकत्र आलेले आहेत. पण येणाऱ्या महापालिका निवडणुकीमध्ये कुठेतरी आता सत्ताधाऱ्यांना धडा शिकवला जाईल असं जनता शिकवेल. अहो असं आहे, तुम्ही एक बघा, घोडबंदरला होणारं दररोजचं आंदोलन कुठला पक्ष करतोय? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.